रामायणातील सर्वात शक्तिशाली, बुद्धिमान आणि भक्तीचं प्रतीक असलेलं पात्र म्हणजे हनुमान. पण एक प्रश्न आजही अनेकांच्या मनात येतो. हनुमानजी खरंच आजच्या काळातील माकडासारखे होते का? की वानर ही एक वेगळी प्रगत आणि मानवी जमात होती? कारण रामायण वाचताना एक गोष्ट लक्षात येते. वानर केवळ जंगलात राहणारे प्राणी नव्हते. ते युद्धनीती जाणणारे, भाषा बोलणारे आणि अभियांत्रिकी कौशल्य असलेले योद्धे होते. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शोध घेणार आहोत वानर या शब्दाचा खरा अर्थ, त्यामागचं वैज्ञानिक दृष्टिकोन आणि हनुमानांच्या अस्तित्वाचं रहस्य. चला तर जाणून घेऊया, हनुमान खरंच वानर होते का? सर्वप्रथम आपण वानर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. संस्कृत भाषेत वा म्हणजे कदाचित किंवा सदृश्य आणि नर म्हणजे मानव, म्हणजेच वानर म्हणजे मानवासारखा दिसणारा. काही विद्वानांच्या मते हा शब्द वनचर या शब्दापासूनही तयार झाला आहे. याचा अर्थ जंगलात राहणारी मानवजाती. प्राचीन भारतात अनेक जमाती जंगलात राहत होत्या. त्या निसर्गाच्या खूप जवळ होत्या आणि त्यांची जीवनशैली वेगळी होती. कदाचित रामायणात उल्लेख केलेले वानर हे अशाच एका वनवासी योद्धा जमातीचे प्रतिनिधी असू शकतात. आता या गोष्टीकडे विज्ञानाच्या दृष्टीने पाहूया. डार्विनच्या उत्क्रांतीवादाच्या सिद्धांतानुसार मानवाची उत्क्रांती ही प्राचीन वानरापासून झाली आहे. मानवाच्या इतिहासात काही अशा प्रजाती होऊन गेल्या या पूर्णपणे माणूसही नव्हत्या आणि पूर्णपणे प्राणीही नव्हत्या. उदाहरणार्थ होमो इरेक्टस या प्रजाती दिसायला माणसासारख्या होत्या, पण त्यांच्यात काही प्राणीजन्य वैशिष्ट्य होती. काही संशोधकाच्या मते रामायणातील वानर हे अशाच एखाद्या प्राचीन मानवी प्रजातीचे वर्णन असू शकतात. मानवाच्या उत्क्रांतीमध्ये एक संकल्पना आहे, मिसिंग लिंक, म्हणजे अशी प्रजाती जी वानर आणि मानव यांच्यामधली कडी आहे. जर आपण रामायणातील वर्णन पाहिलं तर वानराची शरीर रचना मजबूत होती. ते झाडावर चढण्यात पारंगत होते, पण त्याचवेळी ते बोलू शकत होते, विचार करू शकत होते आणि रणनीती आखू शकत होते. ही वैशिष्ट्य पाहता काही लोकांचा असा अंदाज आहे की हनुमान आणि वानर सेना कदाचित त्या मिसिंग लिंकच्या जवळची प्रजाती असू शकतात. रामायणात हनुमानाच्या शक्तीचे अनेक अद्भुत वर्णन आढळतात, जसे की समुद्र ओलांडणे, पर्वत उचलणे, अतिशय मोठ्या उड्या मारणे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर एखाद्या जीवाचं मसल स्ट्रक्चर आणि हाडाची रचना अत्यंत शक्तिशाली असेल तर तो सामान्य मानवापेक्षा खूप मोठ्या उड्या मारू शकतो. आजही आपण पाहतो गोरिला किंवा चिंपांझी यांची शारीरिक ताकद सामान्य माणसापेक्षा अनेक पट जास्त असते. म्हणूनच हनुमानाच्या शक्तीमागे एक वेगळी जैविक रचना असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रामायणात वानरांचा उल्लेख केवळ योद्धा म्हणून नाही तर प्रगत समाजाच्या रूपाने केला आहे. उदाहरणार्थ भाषा आणि ज्ञान. हनुमानजी जेव्हा प्रथम श्रीरामांना भेटले तेव्हा त्यांनी अत्यंत शुद्ध संस्कृतमध्ये संवाद साधला. वाल्मिकी रामायणात श्रीराम म्हणतात, असा शुद्ध आणि स्पष्ट भाषा करणारा मनुष्य मी क्वचितच पाहिला आहे. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते, वानर केवळ शक्तिशाली नव्हते तर ते विद्वान आणि बुद्धिमानही होते. आधुनिक विज्ञान सांगतं की मानव आणि चिंपांझी यांचा DNA मध्ये सुमारे 98% साम्य आहे. याचा अर्थ असा की प्राण्यापासून मानवापर्यंत हा प्रवास एक लांब उत्क्रांतीचा प्रवास आहे. कदाचित वानर ही अशी प्रजाती असू शकते ज्यात प्राण्याची ताकद आणि मानवाची बुद्धिमत्ता याचा संगम होता. काही इतिहासकार एक वेगळी शक्यताही मांडतात. त्यांच्या मते वानर म्हणजे एक विशेष युद्धकुळ किंवा एक जमात होती ज्यांनी स्वतःची ओळख दर्शवण्यासाठी शेपटीसारखे वस्त्र, विशिष्ट वेशभूषा आणि प्राण्याच्या प्रतीकाचा वापर केला असेल. म्हणूनच त्यांना वानर म्हणून संबोधले गेलं असावं. हनुमानजीचं अस्तित्व केवळ एका माकडापुरतं मर्यादित नव्हतं. ते कदाचित एका अशा प्रजातीचे प्रतिनिधी होते जी शारीरिकदृष्ट्या अत्यंत शक्तिशाली आणि मानसिकदृष्ट्या अत्यंत विकसित होते. किंवा ते एका अशा प्राचीन योद्धा संस्कृतीचे प्रतीक होते जी निसर्गाशी पूर्णपणे जोडलेली होती. म्हणूनच वानर हा शब्द केवळ प्राणी नसून एक संस्कृती, एक सभ्यता आणि एक अद्भुत रहस्य दर्शवतो. तुम्हाला काय वाटतं, हनुमानजी खरंच माकड होते का, की ती एक प्रगत मानवी प्रजाती होती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या जवळच्या लोकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.